चला सुरुवात करा. काय वाचायचं? महाराष्ट्र शासनानं नुकताच राज्याचा अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. 5 नंतर तो वाचल्यानंतर सभापती महोदय, सगळ्यांची नाव आहे. या सरकारचा अपयशाचा सबळ पुरावा अजून काय असू शकत नाही. हा अर्थसंकल्प बघितल्यानंतर मला एकच वाक्यात याचा उल्लेख करावा लागेल. सोन्याचं पाणी दिलेला दागिना, म्हणजे तो दिसताना दागिना अत्यंत चांगला दिसतो, परंतु जवळ गेल्यानंतर बघितल्यानंतर तो सोन्याचं पाणी दिलंय का असं पाणी दिलेलं आहे हे लक्षात येते. स्वयंपाकघरात भांड्याचा आवाज आहे परंतु स्वयंपाक नाही, अशी अवस्था या बजेटची सभापती महोदय या ठिकाणी आहे. कारण की आज या राज्याचे स्थूल उत्पन्न GSDP 51 लाख कोटी आणि विकासाचा दर 7.9%. या अर्थसंकल्पात एकूण 7,69,467 कोटी रुपये प्रस्तावित आहेत. 2047चं जे स्वप्न दाखवलं जातं त्यात 2047ला राज्याची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन होईल असा रोडमॅप दिलेला आहे. शेतकरी कर्जमाफी, गावातील रस्ते, सिमेंटचे स्टार्टअप, युनिकॉर्न यावर बरेच या अर्थसंकल्पात सभापती महोदय बोलले गेलेलं आहे. विकासाचे तुम्ही 3 टप्पे सांगितले आणि 2047 पर्यंत हे टप्पे गाठण्यासाठी या ठिकाणी काय केलं पाहिजे याची माहिती सरकारनं दिली असती तर बरं झालं असतं. कारण $5 ट्रिलियन हे आकडेवारी बघितल्यानंतर सभापती महोदय नेमका हा विकास कशा पद्धतीने होणार आहे ही शंका येते. आणि हे विचारण्यामागचं कारणच एवढं आहे कारण की सरकारच्या येलो बुकमध्ये राजकोषीय धोरणमध्ये पुढील वर्षाच्या 26-27च्या विकासाचा दर हा 7.4% या ठिकाणी दाखवलेला. अर्थव्यवस्थेचा आकार 54 लाख कोटी प्रस्तावित केलेला आहे आणि मग $5 ट्रिलियन आपण इकडे चर्चा या ठिकाणी करतो. मुळात विकासाचा दर पुढच्या वर्षाचं जो प्रोजेक्शन आहे ते 2% कमी या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. यातूनच निश्चितपणे उद्याचं भविष्यकाळ आम्हाला दिसते. परंतु मला या मागची कारणं काही सांगायची आहेत. विकासाचा दर 6% कमी होण्यामागचा आंतरराष्ट्रीय अस्थिर घडामोडी, युद्ध, टॅरिफ, केंद्र सरकारनं अर्थव्यवस्थेची मोजमापाची बदललेली पद्धत, बेस इयर हे केंद्र शासनाने 22-23 या ठिकाणी केल्यामुळं मेथड बदललेली आहे. सर्व्हिस सेक्टरला वेटेज वाढवलेला आहे, IT ला वेटेज दिलेला आहे. त्यामुळे यामध्ये प्रचंड प्रमाणात आपला या सगळ्या गोष्टी घडत आहेत. रुपयाची होत असणारी घसरण, त्याचबरोबर माझी सरकारला विनंती आहे की मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशननं नवीन मेथड दिलेले आहे ज्याची अंमलबजावणी या वर्षीच्या एप्रिल पासून होणार आहे. त्याचे फॉर्म्युले दिलेले आहेत. ते लावून या अधिवेशनामध्ये रिवाइज्ड या ठिकाणी GSDPचे आकडे आपण सांगणार आहात का? त्यातून खऱ्या अर्थानं GSDP नेमकी काय ही आपल्या लक्षात येईल. महसूल तूट सभापती महोदय, सोप्या भाषेत सांगायचं झालं सभापती महोदय, निरंजन डावकरे जरा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सभापती महोदय, घर चालवण्यासाठी मिळणारा पगार कमी पडतोय आणि रोजच्या किराण्यासाठी कर्ज काढावं लागतंय. अशी अवस्था या शासनाची या ठिकाणी. कारण की आकडे काय सांगतात, 2023-24 मध्ये तूट 13,000 कोटी रुपये होती. 25-26 मध्ये ही तूट सभापती महोदय 45,000 कोटीवर पोहोचलेली. 23-24 ची तूट 13,000 कोटीवरनं 45,000 कोटीवर या ठिकाणी पोहोचलेलं आहे. 23-24च्या अर्थसंकल्पात महसुली तूट 0.01% म्हणजे 400 कोटी कमी करू असं सभागृहाला सांगितलं होतं. परंतु आता ही तूट GSDPच्या 1% पर्यंत सभापती महोदय या ठिकाणी पोहोचलेले. फिस्कल डेफिसिटच्या बाबतीत देखील हीच अवस्था या ठिकाणी. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाढलेला आहे. दुसरीकडं विकासाचा भांडवली खर्च कमी केला जातो. काल मी सन्माननीय त्यावेळेचे विरोधी पक्षनेते आणि आत्ताचे मुख्यमंत्र्यांचं भाषण या ठिकाणी ऐकत होतो. विरोधी पक्षनेते असतात त्यांनी भाषणामध्ये काय सांगितलं, कॅपिटल एक्सपेंडिचर हा महत्वाचा आहे. कर्ज काढायला लागलं तरी सरकारनं कर्ज काढलं पाहिजे, परंतु कॅपिटल एक्सपेंडिचर हा कुठल्याही सत्तेत असणाऱ्या सरकारला करणं गरजेचं. काय परिस्थिती आहे आता कॅपिटल एक्सपेंडिचरची? मागच्या वर्षी 24-25 1,09,000 कोटी रुपये होते. या वर्षी
93,000 कोटी झालेलं आहे, म्हणजे 16,000 कोटी बीम्स मधले आकडेवारी सब ठीक आहे, आपण आपल्या उत्तरात हे करत असताना 70,000 कोटी रुपयाची बिलं ही अजून देखील सरकारची या ठिकाणी दिली गेलेली नाहीत, हे देखील या ठिकाणी महत्वाचं. सभापती महोदय, त्याचबरोबर 23-24 मध्ये व्याजासाठी 45,000 कोटी रुपये द्यावे लागत होते. आज तो आकडा 64,000 कोटी रुपये या ठिकाणी पोहोचलेला आहे. कर्ज काढण्याबद्दल दुमत नाही, परंतु कर्ज आम्ही वापरतो कशासाठी, त्यातून या ठिकाणी रोजगार किती निर्माण होणार आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर या ठिकाणी किती होणार आहे, हे महत्वाचं या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून हे शिस्त बिघडण्याचं या ठिकाणी जे काही मुद्दे आहेत ते आपल्याला निश्चितपणे दिसून येतील. सभापती महोदय, दुसरा आर्थिक पाहणीतील तक्ता 5.2 हा मी मुद्दामून या ठिकाणी सांगू इच्छितो. मागच्या वर्षी केंद्राकडून 57,692 कोटी रुपयाचं अनुदान अपेक्षित होतं. या वर्षी ते त्या ठिकाणी कमी आलेलं अशी माझी माहिती या ठिकाणी आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या हक्काच्या निधीत देखील घट होते. हे सरकारचं महाराष्ट्राचा हक्क केंद्रासमोर मांडण्यामध्ये या ठिकाणी आपण कमी पडत आहोत का, हाही प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. त्याचबरोबर कर्जाचा डोंगर ज्याचा उल्लेख आपण केलेला आहे की 9,32,000 कोटीवर या ठिकाणी कर्ज पोचलेलं आहे, मागच्या वर्षी 8,39,000 कोटीवर आहे. त्याला उत्तर सरकारचं निश्चितपणे असणार आहे की आपली कर्ज काढण्याची क्षमता आहे ती 18-19% आहे, 25% आपण काढू शकतो, मला मान्य आहे. परंतु मी जो मुद्दा मगाशी मांडला की तो खर्च आम्ही कशावर करतो हा महत्वाचा विषय आहे. तो खर्च कशावर करतो याच्यावर आमचं भविष्यकाळ या ठिकाणी महत्वाचा असणार आहे. आता तो आज पुढच्या वर्षी सभापती मध्ये तो 11 लाख कोटीवर या ठिकाणी कर्ज पोहोचणार आहे. प्रवीणजी, सूर्य मावळला आणि सूर्य अस्त झाला की 250 कोटी रुपये दिवसाला आपण या ठिकाणी कर्ज काढतो. सूर्य मावळला आता उगवला की मावळेपर्यंत 250 कोटीचं कर्ज या राज्यावर या ठिकाणी वाढणार आहे. ही राज्याची अवस्था या ठिकाणी होणार आहे. आणि या राज्यामध्ये सभापती महोदय आता या 26-27 मध्ये जे बाल जन्माला येईल त्याला पोलिओचा डोस देत असतानाच त्या ठिकाणी तुझ्या डोक्यावर 93,000चं कर्ज हे देखील सर्टिफिकेट या ठिकाणी द्यावं लागेल. हे वास्तव या महाराष्ट्राचं या ठिकाणी. परंतु सरकार निश्चितपणे याला उत्तर देणार आहे याची मला कल्पना आहे. डेप टू GSDP मी ज्याचा उल्लेख मगाशी या ठिकाणी केला, परंतु तो 17.2% वरून आता 24% या ठिकाणी पोहोचलेला आहे. हे देखील आपल्याला नाकारून या ठिकाणी चालणार नाही. 1,98,000 कोटी 2024-25 ला कर्ज काढलं होतं, आता परत ते 2,25,000 कोटीवर या ठिकाणी येते. म्हणजे जवळजवळ 25% आपण ही वाढ या ठिकाणी करताना आपण या ठिकाणी दिसतोय. त्याचबरोबर सभापती महोदय, अत्यंत एक महत्वाचा विषय या निमित्तानं सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देखील या ठिकाणी आहेत. पब्लिक अकाउंट हे आपले अकाउंट्स या ठिकाणी या राज्याच्या अर्थकारणामध्ये कशाचे आहेत, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, ठेवी, विविध राखीव निधी, सस्पेन्स खाते व्यवहार, हे सगळे अकाउंट आहेत. परंतु मागच्या 2-3 वर्षापूर्वी, 3 वर्षामध्ये किंवा त्याच्यापूर्वी देखील कदाचित हे घडत असेल, परंतु मागच्या 3 वर्षातली सभापती मध्ये आकडेवारी वाचली तर या पब्लिक अकाउंट मधून 24-25 मध्ये 25,000 कोटी आपण घेतले, 25-26 मध्ये 37,000 कोटी आणि या 26-27 मध्ये 22,838 कोटी हे पब्लिक अकाउंट मधून या ठिकाणी सरकार वापरत. हे सरकारचं उत्पन्न नाही आहे, तात्पुरत्या स्वरूपाचं आहे, कारण की भविष्यात ते परत करावे लागणार आहेत. हे आता कर्जाच्या स्वरूपातच आहे. हे मला माहित नाही की या आकडेवारीमध्ये हा देखील कर्ज या ठिकाणी इन्क्लूड आहे का नाही, परंतु पब्लिक अकाउंट मधून या पद्धतीचे पैसे आपल्याला घेणं हे कशाचा या ठिकाणी काय चिन्ह आहे आपल्याला लक्षातपणे दिसून येईल. त्याचबरोबर सस्पेन्स खातं, या सस्पेन्स खात्यावर जवळजवळ 26-27 मध्ये 22,709 कोटी रुपये या ठिकाणी त्यातून घेणार आहोत. तात्पुरत्या खात्यामध्ये सस्पेन्स अकाउंट काय तात्पुरता कधी तर लागला, चेक वटला नाही किंवा इतर गोष्टीसाठी कॅलॅमिटी असेल आपण ठेवतो, किंवा मायनसमध्ये सुद्धा अनेकदा आपण पैसे देण्याची तरतूद त्या ठिकाणी करतो. परंतु 20,000 कोटी रुपये सस्पेन्स अकाउंटमध्ये ठेवून नेमका त्याचा उद्देश या ठिकाणी काय कळत नाही.
ह्याच्यापेक्षा सभापती महोदय महत्वाचा विषय, पब्लिक अकाउंट मधले आकडे सुद्धा जुळत नाहीत. येलो बुक आणि ग्रीन बुक यामधली आकडेवारी जुळवायचा प्रयत्न केला तर ती आकडेवारीचा फरक काही 7,000 कोटी, 3,000 कोटी, 4,000 कोटी असे फरक या आकडेवारीमध्ये. म्हणून जे मी मगाशी म्हणलं की हा बजेटमध्ये प्रचंड चुका आहेत, फक्त दाखवण्यासाठी बजेट या ठिकाणी मेजर हेड 2020-75 ह्या मध्ये अचानक वाढ या ठिकाणी झालेली आहे. या बजेटमध्ये 24-25 मध्ये 500 कोटी रुपये होते, आता तब्बल 6,800 कोटी रुपये आलेले आहेत. ही रक्कम मिसलेनियस खात्याखाली दाखवलेली आहे. प्रत्यक्ष याचे स्पष्टीकरण प्रत्यक्ष वेतन असे देण्यात आलेले आहे, परंतु वेतनावरचा खर्च मिसलेनियस खाली कसा येतोय का, मग हे वापरण्यासाठी जिथं गरज आहे तिथं वापरण्यासाठी या ठिकाणी आहेत. आणि म्हणून काही स्पेसिफिक प्रश्न, या पब्लिक अकाउंट मधला निधी खर्चासाठी वापरता येतो का? मेजर हेड 2075 मध्ये 6,800 कोटी रुपये खर्च नेमका कशासाठी आहे याचं उत्तर मला येणाऱ्या भविष्य काळात या ठिकाणी या उत्तरामध्ये अपेक्षित या ठिकाणी असणार. सभापती महोदय, महाराष्ट्राचा 26-27चा अर्थसंकल्प कागदपत्री या ठिकाणी FRBM मर्यादित दिसत असला तरी सखोल विश्लेषण केल्यास पब्लिक अकाउंट सस्पेन्स खाते ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी केला त्याबद्दल निश्चितपणे शंका निर्माण करणारा या ठिकाणी. त्याचबरोबर सभापती मध्ये एका बाजूला आम्ही कर्जाची चर्चा करतो, दुसऱ्या बाजूला या राज्यानं दिलेले हमी, मागे सहकार मंत्री बसलेले आहेत, NCDC ला कारखान्यानं दिलेले हमी, आलेला पैसा 21 कारखान्यांनी ज्या कारणासाठी दिला त्या कारणासाठी न वापरणे, त्या हमीचा हप्ता आणि व्याज सुद्धा सरकारला या ठिकाणी भरण्याची वेळ येणे, म्हणजे या हमीच्या माध्यमातून आज 81,507 कोटी रुपये 24-25 मध्ये तुमची हमी होती. आता या वर्षात 62,000 कोटी नवीन हमी देऊन हा आकडा 1,29,000 कोटीवर आहे. म्हणजे ज्या पद्धतीने 11 लाख कोटीचं कर्ज, हे कर्जच आहे थोडक्यात, हे जी हमी देतोय म्हणजे हे कर्ज उद्या फिटलं नाही तर सरकारला फेडावं लागेल. या पद्धतीची 1,30,000 रुपये कोटीची या ठिकाणी नवी हमी ही कशासाठी आहे? म्हणजे आज 100 रुपये कर आणि इतर मार्गाने कमवते त्यातले 24 रुपये आपले हमीसाठी जातात, हे वास्तव आहे.